जय गुरुदेव. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. मित्रांनो, मी अगदी सहज आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. तुम्ही सर्वांनी ज्या कोणी गुरु बनवलेले आहे त्या गुरुच्या मुखावाट तुम्ही हरिनाम प्राप्त केलेलं आहे. ते हरिनाम, ते नामस्मरण खंडित नका करू. तुम्हाला तळमळीची विनंती आहे, ते खंडित नका करू. कारण ते तुम्ही खंडित केलं तर तुम्ही जीवनामध्ये परेशान होता. आणि मग काय करता, तुम्ही परेशान होऊन ज्या नाही त्या मार्गाने जायला लागता. तुमच्या दिशाभूल होऊन जातात, तुमची दिशाभूल होऊन जाते. तुम्ही कुठंतरी तांत्रिकाकडं, मांत्रिकाकडं, लिंबू मिरचीवाल्यांकडं, भावल्यावाल्यांकडं, कोणाकडं तरी पळता तुम्ही. तुम्हाला ते हरिनाम जे दिलेलं असतं ना मित्रांनो, ते जपा. फक्त तुम्हाला कुठं जायची गरज नाही. ते हरिनाम सातत्यानं रोज नित्यनेमाना त्याचा नेम ठेवा. गुरुला शरण जा, गुरुची भक्ती भावनेने पूजा करत जा. तो मंत्र जपा. तुम्हाला त्याच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे, मला शब्दात नाही सांगता येणार. तुम्ही तो मंत्र करा. तुम्हाला जो गुरुना तुम्हाला अनुग्रह जो दिलेला आहे तो तुम्ही करा. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठं फळ प्राप्त होतं. एवढं की तुम्ही 7 पिढ्यापर्यंत ते तुम्हाला जे नामस्मरण दिलेलं आहे ना, ते 7 पिढ्यापर्यंत त्या फळाची गिनता नसते. एवढं मोठं फळ प्राप्त होतं मित्रांनो. त्यामुळं अनुग्रह जपा जा. ते नामस्मरण करा रोज. तुम्ही रोज नामस्मरण करा. तुम्हाला ह्या जीवनात काही भेटो नाही भेटो, मिळो नाही मिळो, ॲक्च्युली नामस्मरण हे काही मिळण्यासाठी नसतंच मित्रांनो. नामस्मरणापासून कोणती अपेक्षाच नसते. नामस्मरणापासून ना सुखाची अपेक्षा करायला पाहिजे, ना दुःखाची अपेक्षा करायला पाहिजे, ना दुःख ना सुख ना काहीच नसतं. ॲक्च्युली सुख आणि दुःख हायच नाही आहे जीवनामध्ये काही. ह्या जीवनात फक्त काही असेल ना तर ओनली वन आनंदी आनंद. इकडे तिकडे चोवीकडे फक्त आनंदी आनंद घडे. दुसरं याच्यापेक्षा काहीच नाही. ते परमात्मा, ते भगवंत आहे ना, ते तुमच्यामध्ये आहे. तो फक्त कुठून तुम्हाला ओळखला जाईल ना, तर ते तुमच्या नामस्मरणांना, त्या हरी भक्ती मार्गाना, त्या हरीच्या नामस्मरणांना ते ओळखल्या जाईल. तुम्हाला ते भगवंत कुठेही ओळखल्या जाणार नाही. तोडगे केल्यानं ओळखल्या जाणार नाही. तुम्ही दुसऱ्या 12 भानगडी काही केल्यानं ओळखल्या जाणार नाही. फक्त तो हरी जर ओळखला जाईल कशाला, तर फक्त त्या हरीच्या नामस्मरणानंच ओळखल्या जाईल. आणि ते हरिनाम तुम्हाला जे प्राप्त झालेलं असतं गुरुमुखातून, ते सत्य फक्त, दुसरं कोणतंही नाही. दुसरे तुम्ही तंत्रमंत्र कितीही करा तुमच्या मनानं, ते तुम्हाला लाभदायक होत नाही. ते फळ मिळत नाही तुम्हाला त्याचं. तुम्हाला जे हरिनाम दिलेलं आहे ना गुरुमुखातून, गुरुना, तुमच्या गुरुजनांनी, तेच सर्वात मोठं. तुम्ही त्याचा अनुभव घ्या. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, हे आध्यात्मिक व्हिडिओ आहे, तुम्हाला जर आवडला असेल मित्रांनो, तर ही आध्यात्मिक माहिती अशीच तुमच्या मित्रापर्यंत आणखीन पुढं पोहोचवा. गुरुचं वर्णन करण्या इतका तर महान तर नाही मित्रांनो मी, पण एकच सांगतो, गुरु की ताकत भाई सब में बड़ी है. इतनी बड़ी है कि विशाल है वो. आकाशापेक्षाही मोठी म्हणलं तरी चालेल. ब्रह्मांड व्यापलेलं आहे गुरु ताकदीमध्ये. बस, व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा. आणि ही आध्यात्मिक माहिती अशीच तुमच्या मित्रापर्यंत आणखीन पाठवा. तुमच्या व्हिडिओ बघितला तुम्ही त्याबद्दल मनापासून आभारी. धन्यवाद. आणि व्हिडिओ जर खरंच आवडला असेल मित्रांनो तर कमेंटमध्ये छानशी कमेंट करा. धन्यवाद.